स्पर्धा परीक्षांची तयारी म्हणजे वेळेचे एक मोठं गणित. आणि यातला सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे दिवसाचे 15 तास अभ्यास करणं खरंच शक्य आहे का? आणि जर असेल तर ते करायचं कसं? आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत एका सविस्तर योजनेचं विश्लेषण करून. चला सुरू करूया. विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का? दिवसाचे 15 तास म्हणजे तब्बल 900 मिनिटं. प्रत्येक मिनिटाचा योग्य वापर कसा करायचा, कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा आणि महत्त्वाचं म्हणजे ब्रेक कधी घ्यायचा, हे सगळं मिळून एक मोठं कोडच आहे. आणि याच कोड्याचं एक संभाव्य उत्तर या वेळापत्रकाच्या रूपात आपल्या समोर आहे. हे खास करून RBI असिस्टंट आणि सरळ सेवा परीक्षांसाठी तयार केलेलं दिसतंय. चला तर मग या योजनेला जरा बारकाईने टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. ओके, तर आपण हा प्लॅन कसा बघणार आहोत? आधी पाहूया सकाळची सुरुवात, मग दुपारच्या वेळी भाषेवर कसं काम करायचं ते. त्यानंतर आहे ज्ञानाचा साठा वाढवण्याची वेळ, आणि मग संध्याकाळचा सराव आणि उजळणी. आणि हो, सगळ्यात शेवटी हे सगळं यशस्वी करण्यासाठी काही गोल्डन रूल्स. तर पहिला टप्पा सकाळची भक्कम पायाभरणी. म्हणतात ना, वेल बिगन इज हाफ डन. दिवसाची सुरुवातच जर दमदार झाली तर अर्धी लढाई जिंकल्यासारखा आहे. आणि म्हणूनच या प्लॅनमध्ये सकाळचा वेळ सगळ्यात महत्त्वाच्या विषयांसाठी ठेवलेला दिसतोय. आणि सुरुवात बघा कधी होते. पहाटे 5:30 वाजता. उठल्या उठल्या 6 ते 8 म्हणजे थेट 2 तास क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडसाठी. तोच विषय आहे जो अनेकांना सगळ्यात जास्त आव्हानात्मक वाटतो. आणि मग 8 वाजता नाश्ता आणि एक छोटासा ब्रेक. आता या 2 तासांत करायचं काय? तर फोकस आहे सिम्प्लिफिकेशन, DI म्हणजे डेटा इंटरप्रिटेशन आणि अंकगणितावर. हे असे विषय आहेत ज्यांना एकदम फ्रेश डोकं आणि पूर्ण एकाग्रता लागते. आणि यामागे एक सॉलिड लॉजिक आहे. सकाळी सकाळी आपलं मन एकदम ताजतवानं, सगळ्यात जास्त चार्ज्ड असतं. मग अशावेळी सगळ्यात अवघड विषय हाताळला तर तो जास्त चांगला समजतो. हीच आहे या प्लॅनमागची मूळ रणनीती. चला तर मग गणिताचं मोठं आव्हान सकाळीच पूर्ण झालं. आता वळूया दुसऱ्या टप्प्याकडे, म्हणजे दुपारच्या भाषा प्रभुत्वाच्या वेळेकडे. बघूया इथे काय प्लॅन आहे. इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. 10:30 ते 11 एक ब्रेक आहे, म्हणजे सलग अभ्यासाचा ताण नाही. मग 11 ते 1 2 तास दिले आहेत इंग्रजी किंवा मराठी व्याकरणासाठी. आणि त्यानंतर 1 ते 2 जेवण आणि आरामासाठी मस्त 1 तासाची मोठी सुट्टी. या 2 तासांमध्ये वाचन आकलन म्हणजे रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, शब्दसंग्रह वाढवणं आणि वाक्यांमधल्या चुका शोधणं म्हणजे एरर डिटेक्शन यावर भर दिला जातो. हे स्किल्स थेट परीक्षेमध्ये मार्क्स मिळवून देतात. बरं, तर सकाळपासून गणित आणि भाषा यावर काम झालंय. जेवण आणि आरामही झालंय. आता वेळ आहे आपलं सामान्य ज्ञान वाढवण्याची. दुपारच्या या सत्रात पूर्ण लक्ष जनरल अवेअरनेसवर केंद्रित केलं जाईल. दुपारी 2 ते 4 म्हणजे पूर्ण 2 तास जनरल अवेअरनेस आणि करंट अफेअर्ससाठी. आणि मग बघा 4 वाजता एक छोटा ब्रेक आहे, पण तो महत्त्वाचा आहे. यात फक्त शांत बसायचं नाही तर थोडं फिरायला किंवा चालायला सांगितलंय. यामुळे काय होतं की मेंदूला आणि शरीराला दोन्हीलाही एक प्रकारची रिफ्रेशमेंट मिळते. आता ह्या जनरल अवेअरनेसमध्ये नक्की काय वाचायचं? तर मुख्य लक्ष असणार आहे बँकिंग, सरकारी योजना आणि अर्थातच रोजच्या चालू घडामोडींवर. RBI आणि सरळ सेवा परीक्षांमध्ये यावर थेट प्रश्न येतात, त्यामुळे हे चुकवून चालणार नाही. आणि आता आपण आलो आहोत दिवसाच्या शेवटच्या टप्प्यात, संध्याकाळचं सत्र. हा सगळ्यात मोठा आणि खरं तर सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे. कारण आतापर्यंत जे काही डोक्यात घेतलंय त्याला पक्कं करण्याची आणि सराव करण्याची हीच वेळ आहे. हे सत्र बघूनच लक्षात येईल की हे किती मोठं आणि सलग आहे. 4:30 ते 6:30 2 तास राज्याशी संबंधित विषय, मग जेवण आणि त्यानंतर 7 ते 9 पुन्हा 2 तास फक्त सराव आणि मागच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवणं. मग 9 ते 10 दिवसभरात जे केलं त्याची उजळणी. आणि मग सगळ्यात महत्त्वाचं 10:30 वाजता झोप. कारण इतकं करून जर पुरेशी झोप नाही मिळाली तर दुसऱ्या दिवशी काहीच लक्षात राहणार नाही. संध्याकाळच्या सुरुवातीला म्हणजे त्या पहिल्या स्लॉटमध्ये महाराष्ट्राचं सामान्य ज्ञान, राज्यशास्त्र आणि भूगोल यांसारख्या विषयांवर लक्ष केंद्रित केलंय. हे खास करून राज्यस्तरीय परीक्षांसाठी खूप महत्त्वाचे ठरतात. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा भाग, 7 ते 9चा वेळ. इथे फक्त वाचायचं नाहीये, इथे करायची आहे ॲक्टिव्ह प्रॅक्टिस. म्हणजे RBI असिस्टंटचे प्रश्न घ्या, सरळ सेवेचे MCQs घ्या आणि ते सोडवत बसा. खरी तयारी तेव्हाच होते जेव्हा प्रत्यक्ष प्रश्न सोडवले जातात. आणि हा तक्ता बघा, यात या संपूर्ण प्लॅनचं सार आहे.
सकाळचं सत्र कशासाठी? तर नवीन आणि अवघड गोष्टी शिकण्यासाठी, जेव्हा आपली ऊर्जा सर्वाधिक असते. आणि संध्याकाळचं सत्र दिवसभरात जे शिकलो ते सराव करून डोक्यात पक्क बसवण्यासाठी. हेच या प्लॅनचं खरं लॉजिक आहे. बरं, तर वेळापत्रक तर उत्तम आहे, पण फक्त वेळापत्रक बनवून भागत नाही. ते प्रत्यक्षात आणण्यासाठी काही नियम पाळावे लागतात, आणि हे नियम म्हणजे या प्लॅनचा आत्मा आहेत असं म्हटलं तरी चालेल. हे 4 नियम म्हणजे एक प्रकारे यशाचा मंत्रच आहे. 1. रोज कमीत कमी 50 ते 100 MCQ सोडवायचेच. 2. रोज अर्धा पाऊण तास चालू घडामोडी वाचायच्याच. 3. दर 2-3 दिवसांनी एक मॉक टेस्ट द्यायचीच. आणि 4. रविवारी आठवडाभर केलेल्या अभ्यासाची उजळणी करायचीच. या सवयीच शेवटी यशाकडे घेऊन जातात. आणि हे वाक्य अगदी खरं आहे. यशाची गुरुकिल्ली योजनेच्या तीव्रतेत नाही, तर प्रयत्नांच्या सातत्यात आहे. म्हणजे 15 तासांचा प्लॅन बनवणं एक वेळ सोपं असेल, पण तो रोज न चुकता सातत्याने पाळणं, यातच खरं आव्हान आणि खरं यश आहे. म्हणून याकडे फक्त एक टाइमटेबल म्हणून बघायला नको. ही एक संपूर्ण सिस्टीम आहे, एक धोरण आहे, प्रत्येक भागाचा एक विशिष्ट हेतू आहे, आणि प्रत्येक नियमामागे एक विचार आहे. हे फक्त तास मोजणं नाही, तर प्रत्येक तासाचा योग्य वापर करणं आहे. पण मग शेवटी एक प्रश्न उरतोच, की अशी 15 तासांची योजना खरंच यशाची गुरुकिल्ली आहे, की फक्त स्वतःला थकवून घेण्याचा एक मार्ग? यामुळे यश मिळतं की फक्त बर्नआउट होतं? याचं उत्तर कदाचित प्रत्येकासाठी वेगळं असेल. यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.